नमस्कार मित्रांनो, भाग 22वा। मागील घटना। उर्मिला प्रेग्नेंट आहे हे उर्मिलाकडूनच मनीषाला समजताच मनीषा रोहनला डिव्होर्स पेपर देऊन माहेरी गेली होती। राजन आणि उर्मिलाचा संसार जोडता जोडता त्यांच्या संसाराचं एक चाक तुटलं होतं। उर्मिला मनीषाला भेटली होती आणि तिच्यामुळे रोहन व मनीषाचा डिव्होर्स झाला ही गोष्ट राजनला समजली होती। त्यामुळे राजन थोडासा उर्मिलावर चिडून होता। म्हणून मनीषाला पुन्हा काहीतरी समजवावं या विचाराने उर्मिलाने पुन्हा मनीषाला भेटायचं ठरवलं होतं। पण मनीषा आता आपल्या माहेरी असल्याने तिचा ॲड्रेस उर्मिलाकडे नव्हता। आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा। आता मनीषाला भेटायचं कसं हाही एक प्रॉब्लेम निर्माण झाला होता। पटकन उर्मिलाच्या डोक्यात काहीतरी चमकलं। मनीषा मावशीकडे शिकत असताना उर्मिला तिच्या जवळ असताना कॉलेजमध्ये तिने एकदा तिचा ॲड्रेस उर्मिलाला दिला होता। हे लक्षात येताच उर्मिलाने पटकन तिजोरीतून तिची जुनी सुटकेस काढली। तिने ती सुटकेस पटकन खोलली, त्यातील ती डायरी पाहिली आणि त्यात मनीषाचा तिला ॲड्रेस सापडला। उर्मिलाच्या चेहऱ्यावर थोडेसे समाधानाचे भाव आले। उर्मिला आपल्या ड्रायव्हरसोबत आपल्या कारने मनीषाच्या गावी पोचली। ते एक खेडेगाव होतं। साधारणतः 1000-1500 लोकसंख्या असेल। गाव छोटं होतं पण सुंदर होतं। निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं, झाडवळीत गजबजलेलं, गाय बैल मेंढ्या कोंबडी कुत्री बकरी यांनी सजलेलं, पंचक्रोशीत गाजलेलं अशा गावात उर्मिलाची एंट्री झाली होती। उर्मिलाने आपली कार ड्रायव्हरला गावच्या चौकात थांबवायला सांगितली। गावातील प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते। गाव शांत होता। फक्त पारावर खेळणाऱ्या मुलांचा आवाज येत होता आणि त्यांच्या बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा किलबिलाट होता। हे सगळं बघून उर्मिलाचं मन प्रसन्न झालं होतं। समोरच्या दृश्याने उर्मिला क्षणभर का होईना डोक्यातलं सारं काही विसरली होती। उर्मिला आपल्या कारमधून उतरली। तिने तो परिसर न्याहाळला आणि तिला आठवलं, कॉलेजमध्ये ॲड्रेस देताना मनीषा म्हणाली होती, माझा गाव म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग। पण हा स्वर्ग सोडून मनीषा शहरात कशाला आली असेल? काय आहे त्या शहरात? मोठमोठ्या बिल्डिंग्स, दिवस रात्र गोंगाट, दिवस रात्र उष्णता, त्यासाठी कृत्रिम थंड हवा, गाड्यांचे धूर, हवा प्रदूषण, जीव घुटमळतोय तिथे। आणि इथे कितीही शांतता, एवढं स्वच्छ वातावरण, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, शरीराला जाणवणारा थंडावा, ना फॅनची गरज ना एसीची, ना फिल्टरच्या पाण्याची ना मास्कची। आणि एवढं सगळं सोडून मनीषाला शहरात जायची काय गरज होती? शिक्षण काय इथेही मिळालं असतं तिला? नाही, काहीतरी असेल प्रॉब्लेम। इथली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांची म्हणून गेली असेल मावशीकडे शिकायला, नाहीतर मावशीला मूल नसेल म्हणून गेली असेल तिच्याकडे, किंवा तिची शहरात शिकायची इच्छा असेल, किंवा तिला तिची मावशी खूप आवडत असेल। असो, ज्याची त्याची इच्छा। उर्मिलाला समोर वडाच्या झाडाखाली खेळणारी मुले दिसली। ती लगेच त्या मुलांजवळ गेली। तिने एका मुलाला मनीषाचं घर विचारलं। योगायोगाने तो छोटा मुलगा मनीषाच्या भावाचाच होता। तो म्हणाला, आमचं घर या गल्लीतल्या मागील बाजूस आहे, पण मनीषा आत्या आता त्या समोरच्या मंदिरात आहे। आत्ताच मी आणि ती घरून एकत्र आलो। तिने मला इथे सोडलं आणि ती मंदिरात गेली। बाजूला थोड्या अंतरावर गावचं मंदिर होतं। उर्मिलाने एक नजर मंदिराकडे टाकली आणि त्या मुलाकडे पाहत थँक्यू म्हणाली। उर्मिलाने आपल्या पर्समधील पैसे काढून त्या मुलाला चॉकलेटसाठी दिले। उर्मिला चालत त्या मंदिराकडे गेली। आता उर्मिलावर जाम चिडलेल्या मनीषाची पुन्हा उर्मिलाशी भेट होणार आहे। आता पुन्हा जे उर्मिला मनीषाला समजवेल ती खरंच मनीषा समजून घेईल का, की आणखीन काही गोंधळ उडेल? बघूयात पुढील भागात। मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा।